उद्या वटसावित्री पौर्णिमा. त्या निमित्ताने महिलांच्या या मोठ्या सणाची आपण थोडी माहिती घेणार आहोत. पती सत्यवानासाठी साक्षात यमदेवाशी म्हणजेच मृत्यूशी लढणाऱ्या सावित्रीच्या प्रेमाची आणि अपरंपार श्रद्धेची कहाणी म्हणजे वटसावित्री पौर्णिमा. भगिनींनो, सावित्री ही भद्र देशाचा राजा अश्वपतीची कन्या. खूप हुशार, बुद्धिमान आणि धर्मप्रिय. पूर्वी विवाह मुलीच्या इच्छेनुसार ती ज्याला वरमाळा घालेल त्याच्यासोबत होत असे. या पद्धतीने सावित्रीने वनवासी देशाचा राजा द्युम्नसेन याचा मुलगा राजपुत्र सत्यवानासोबत विवाह केला. एका भविष्यवाणीनुसार सत्यवानाचा मृत्यू विवाहानंतर 1 वर्षात होणार हे विधिलिखित होते. पण तरीही सावित्रीने सत्यवानासोबत विवाह केला. विवाहाला 1 वर्ष झाले. ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार त्या दिवशी सावित्रीने उपवास केला आणि वटवृक्षाखाली बसून वटवृक्षाची पूजा केली. सत्यवान जंगलात लाकडे आणण्यासाठी जाऊ लागला तेव्हा त्याची अर्धांगिनी म्हणून सावित्रीसुद्धा त्याच्यासोबत जंगलात लाकडं गोळा करण्यासाठी गेली. काही वेळातच सत्यवानाच्या डोक्यात खूप वेदना होऊ लागल्या. तेव्हा तो सावित्रीच्या मांडीवर डोकं टेकून झोपला. तेवढ्यात यमराज सत्यवानाचे प्राण घ्यायला तेथे आलेत. प्राण घेऊन जाणाऱ्या यमराजाचा सावित्रीने पाठलाग केला. प्राण परत देण्याची विनंती केली. सत्यवानाचे प्राण परत देण्याची यमराजाला सावित्रीने विनंती केली. पण यमराजाने सावित्रीचं म्हणणं ऐकलं नाही. पण तरीही सावित्रीने आपला आग्रह नाही सोडला हो. सावित्री यमराजाच्या मागे जातच राहिली आणि यमराजाला सत्यवानाचे प्राण परत देण्यासाठी घडोघडी विनंती करत राहिली. यमराज ऐकायला तयार नव्हते. पण शेवटी सावित्रीच्या बुद्धिचातुर्यापुढे, पतिप्रेमापुढे आणि श्रद्धेपुढे यमराज प्रसन्न झालेत आणि त्यांनी सावित्रीला 3 वर मागण्याचा आशीर्वाद दिला. मुळातच बुद्धिमान असलेल्या सावित्रीने पहिल्या वराने सासऱ्याचं हरवलेलं राज्य मागितलं. तर दुसऱ्या वराने अंध सासू सासऱ्यांची दृष्टी मागितली आणि तिसऱ्या वराने माझ्या उदरी पुत्र पौत्री जन्माला यावेत अशी मागणी यमराजाकडे केली. यमराज तथास्तु म्हणून सत्यवानाचे प्राण घेऊन निघालेत. पण सावित्री पुन्हा मागे जाऊ लागली. यमराज मागे वळून पाहतात तर सावित्री परत मागे येत आहेत हे पाहून म्हणाले, आता काय पाहिजे? सावित्री हात जोडून म्हणाली, महाराज, आपण मला पुत्रपौत्री प्राप्तीचा वर दिला आहे, पण माझ्या पतीचे प्राण तर आपण घेऊन जात आहात. यमराजाला त्याची चूक लक्षात आली. सावित्रीच्या बुद्धी चातुर्याचे कौतुक वाटले आणि त्याने सत्यवानाचे प्राण परत केलेत. सावित्रीच्या पतिप्रेमाने, श्रद्धेने आणि तिच्या तपामुळे सत्यवानाचा मृत्यू टळला. तेव्हापासून महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी सावित्रीप्रमाणे उपवास सुरू केला. वटवृक्षाची पूजा सुरू केली. वटसावित्री पूजा म्हणजे सावित्रीच्या पातिव्रताच्या सामर्थ्याची पूजा. वटसावित्री पूजा म्हणजे भारतवर्षाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, श्रद्धा आणि शाश्वत परंपरेचे प्रतीक आहे. वडाचे झाड हे अक्षय वृक्ष म्हणून ओळखले जाते. अक्षय वटाखाली राम, लक्ष्मण आणि सीता वनवास काळात विसावले होते. ब्रह्मा, श्रीविष्णू, महेश यांचे वटवृक्ष हे निवासस्थान आहे. पुराणात वड, पिंपळ, औदुंबर आणि शमी हे पवित्र यज्ञवृक्ष म्हणून नमूद केले आहे.
वटसावित्रीची पूजा म्हणजे सावित्रीच्या पतिव्रत्याची सामर्थ्याची पूजा आहे. म्हणून या दिवशी सर्व महिला वटवृक्षाची पूजा करतात आणि वटसावित्रीचं व्रत करतात. धन्यवाद.